देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत देशात एक अतिशय विलक्षण घटना नागालँड या अतिपूर्वेच्या राज्यात घडली आहे. अशी घटना या देशाच्या इतिहासात किंवा जगाच्या लोकशाही देशांच्या इतिहासातही आजवर कधी घडली नाही. आणि ती सरकार, लोकशाही आणि आपण सारे नागरिक यांच्या एकूणच लोकशाही प्रेमावर प्रश्नचिन्ह उमटवणारी आहे. नागालँड या राज्यातल्या 11 पैकी 6 जिल्ह्यातल्या एकाही मतदारानं या निवडणुकीत मतदान केलं नाही. मतदान केंद्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत उघडी राहिली, पण एकही मतदार कोणत्याही मतदार केंद्रावर फिरकला नाही. त्या रिकाम्या मतदार केंद्रांची आपण छायाचित्रच तेवढी पाहिली, ती सुद्धा वर्तमानपत्राने दिली नाही, सोशल मीडियाने दिली. वर्तमानपत्रांना मला असं वाटते ती बातमी देण्याची एकतर लाज वाटली किंवा ती बातमी देऊ नये अशा तऱ्हेचं बंधन, निर्बंध, दडपण त्यांच्यावर सरकारचं असलं पाहिजे. असं का व्हावं? नागालँड हे साक्षर लोकांचं राज्य आहे. नागालँड मधली साक्षरता ही केरळ आणि महाराष्ट्रालाही मागे टाकणारी आहे. मी 40 वर्षापूर्वी नागालँडला गेलो. मी तिथं माध्यमिक शिक्षकांच्या आणि प्राथमिक शिक्षकांच्या घरी एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे खंड पाहिले. ते तर आपल्याकडे प्राध्यापकांकडे सुद्धा नसतात. अशा राज्यामधले लोक मतदान केंद्राकडे येत नाहीत. ही काय गोष्ट आहे? लक्षात आलं तर हे, आणि मागाहून सोशल मीडियाने जाहीर केलं तर हे, की या जिल्ह्यांमधल्या आणि एकूणच नागालँड मधल्या लोकांचा सरकारवर जो राग आहे तो त्याच्या अकार्य क्षमतेविषयीचा आहे. रिओ नावाचे मुख्यमंत्री त्या राज्यात आहेत आणि त्यांचं सरकार आहे, पण या सरकारला आपल्या जनतेला संरक्षण देण्यात यश कधी आलेलं नाही. त्या राज्यामध्ये नागालँड पीपल्स फ्रंट नावाची एक संघटना आहे आणि ही संघटना समांतर सरकार चालवावं तसंच समांतर सरकार चालवतं. ती लोकांकडून खंडणी वसूल करते, कर वसूल करते आणि सक्तीने वसूल करते. बंदुकांचा धाक दाखवून मालमत्ता लुटण्याच्या, जाळून टाकण्याच्या धमक्या देऊन ही संघटना काम करते आणि ही संघटना अनेक वर्षांपासून काम करते. या संघटनेला आणि तिच्या सोबतच्या लोकांना सरकार आळा घालू शकत नसेल तर मग अशा वेळी केंद्र सरकारने मदत करायची असतं. पण केंद्र सरकारने सुद्धा या प्रकरणामध्ये त्या राज्याला किंवा त्या राज्याच्या सरकारला मदत केलेली दिसली नाही. वास्तव हे आहे की जे या देशातल्या जनतेला अजून फारसं समजलं नाही, ते हे आहे की आम्हा लोकांना असं वाटतं की या देशानं आपलं सैन्य फक्त काश्मीरातच तैनात केलंय. असं नाही. या देशाचं सैन्य नागालँड, त्याच्या खाली असलेलं मणिपूर, त्याच्या खाली असलेलं मिझोरम या सगळ्या राज्यांमध्ये आपली प्रचंड सेना आज तैनात आहे. पण ही सेना तैनात असताना आणि राज्याचे पोलीस त्या ठिकाणी असतानाही ते या फ्रंटच्या गुंडगिरीला आणि खंडणीखोरीला आळा घालू शकले नाही. सरकारने सुद्धा या ताकदीचा, सामर्थ्याचा उपयोग केलेला दिसला नाही.
वास्तव हे आहे आणि त्याचा इतिहासाशी संबंध आहे. आपल्याकडे आपल्या लोकांना शेजारच्या राज्याची सुद्धा फारशी माहिती नाही. त्यामुळे नागालँड, मणिपूर, मिझोरम या राज्यांची माहिती त्यांना होण्याचं कारणही नाही. मी 1980 मध्ये नागालँडला गेलो. त्यावेळी रिशांक इशिंग नावाचे ग्रस्त त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. हे रिशांक इशिंग पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकले असल्यामुळे अस्खलित मराठी बोलत होते. त्यांच्याशी मी दीर्घ चर्चा केली आणि त्यांनी मला एक गाडी देऊन त्यांच्या राज्यात फिरायला संरक्षणही दिलं. त्यावेळी मी त्या राज्याविषयी आणि त्या खालच्या मिझोरम विषयी जे ऐकलं आणि माहिती मिळवली घेतली ती अशी आहे की नागालँड आणि मिझोरम ही दोन राज्य इंग्रजांनी 1926 मध्ये जिंकली आणि भारताला जोडली. त्या अगोदर तिथं जमातींचं राज्य होतं. सारा हिंदुस्थान इंग्रजांनी 1818 मध्ये जिंकला. 1857 मध्ये त्याने आपला ताबा त्यावर पूर्ण मिळवला. पण ही दोन राज्य ताब्यात घ्यायला त्याला 1926 पर्यंत थांबावं लागलं. त्यामुळे ही राज्य भारताशी फार पूर्वीपासून जुळली होती की हा प्रदेश असं नाही. खरी गोष्ट अशी आहे इतिहासामधली की 26 साली त्या या प्रदेशांना जेव्हा भारताला जोडून घेतलं त्यानंतर 3 वर्षांनी 1929 मध्ये सायमन कमिशन आलं या देशात. त्या सायमन कमिशन समोर साक्ष देताना या प्रदेशातल्या लोकांनी आणि नेत्यांनी हे सांगितलं की तुम्ही भारतात फार काळ राहणार नाही. तुम्ही भारत सोडाल त्या भारतासारखं आम्हालाही स्वतंत्र करा आणि आम्हाला भारताशी जोडून देऊ नका. आम्हाला पूर्वीसारखंच आमचं स्वातंत्र्य हवं आहे. ते तुम्ही पुन्हा आम्हाला बहाल केलं पाहिजे. सायमन कमिशन 1929 मध्ये आलं तेव्हा सबंध देशामध्ये सायमन गो बॅक ही चळवळ चालली होती. त्या काळामध्ये तिथल्या नेत्यांनी दिलेलं हे निवेदन आहे. त्यामुळे कधीतरी आपण हे समजून घेतलं पाहिजे की ह्या दोन राज्यांचा आणि आपल्या देशाचा संबंध अजून 100 वर्षाचाही झाला नाही. पुढली गोष्ट अशी आहे 1947 साली जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा या दोन प्रदेशाचे नेते तेव्हाचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांना भेटायला आणि त्यांना म्हणाले की आता तुम्ही जात आहात भारत सोडून आणि भारत स्वतंत्र करतात तर आता तुम्ही आम्हालाही स्वतंत्र करा. तर माउंटबॅटनचं मोठेपण असं की त्यांनी त्या नेत्यांना हे सांगितलं की तुम्ही माझ्याशी बोललात हे ठीक आहे पण हेच तुम्ही महात्मा गांधींशी बोला. त्यामुळे हे नेते गांधीजींना भेटायला गेले. त्यावेळी नागांचा नेता झेड.ए. फिजो, झापू अंगामी फिजो या नावाचा होता आणि मिझोरमचा नेता लालडेंगा होता. हे गांधीजींशी बोलले. गांधीजींनी त्यांना असं म्हटलं की मला तुमचं मन समजतं, स्वातंत्र्याची मागणी समजतं, पण माझी विनंती तुम्हाला अशी आहे की 20 वर्ष इंग्रजांच्या राज्यात आहे ना, काही 10-1 वर्ष आमच्यासोबत राहा. या 10 वर्षामध्ये आपण इतके प्रेमाचे संबंध एकमेकांशी निर्माण करू की तुम्हाला दिल्ली तुमची वाटेल आणि मला कोहिमा आपला वाटेल. गांधीजींच्या शब्दाला मान देऊन
हे 2 तळी भारतासोबत राहिले. गांधीजींचे या देशावर फार उपकार आहेत. त्यातला हा सर्वात मोठा उपकार आहे की 2 राज्य आपल्या सोबत राहील. पण गांधीजींचा विश्वास आपलं सरकार पूर्ण करू शकलं नाही. त्यामुळे 1957 मध्ये नागांनी फिजोच्या नेतृत्वात बंड केलं. भारत सरकारने लष्कर पाठवून ते मोडून काढलं. 67 मध्ये लालडेंगाच्या नेतृत्वामध्ये निजामनी बंड केलं. तरी आपण लष्कर पाठवून मोडून काढलं. आपण आपल्या लष्कराविषयी बोलू नये कारण मला फौजेचा अभिमान आहे, पण तरीही एक गोष्ट सांगितली पाहिजे की लष्कर सगळी सारखीच असते. आपल्या लष्करानं सुद्धा त्या भागामध्ये जे अत्याचार केले त्याच्या कहाण्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. मी 80 मध्ये हे पाहिलं की नागालँडमध्ये आणि मिझोराममध्ये घराघरावर इंडियन डॉग्स गो बॅक अशा घोषणा लिहिल्या होत्या. याचा एक अर्थ असा आहे की तेव्हापासून त्यांनी आपले वेगळेपण जपलेही आहे आणि भारत सरकारविषयीचा अविश्वासही त्यांच्यात कायम राहिला आहे. मी जनतेच्या बाजूने बोलणार माणूस आहे. सरकार अपयशी झालं असेल, मग ते आरंभीचं काँग्रेसचं सरकार असेल किंवा आताच मोदीचं सरकार असेल, तर दोष सरकारचा आहे, सरकारच्या लष्कराचा आहे. या ठिकाणी आणखी एका घटनेचा उल्लेख केला पाहिजे. नागालँडच्या प्रदेशामध्ये किंवा त्या एकूणच अतिपूर्वेच्या प्रदेशातली हीच एक विलक्षण आणि अंतर्मुख करणारी गोष्ट नाही आहे. नागालँड आणि मिझोरामच्या मध्ये मणिपूर आहे. या मणिपूर राज्यामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये प्रचंड हिंसाचार, बलात्कार, खून होत राहिलेत. आपण हे वर्तमानपत्रात पाहिलंय आणि मीडियावर ऐकलंय. स्त्रियांची नग्न धुंड काढलेली आहे त्या प्रदेशामध्ये आणि त्यांच्यावर उघड्यावर बलात्कार केलेत. सरकारने त्याविषयी काही केलं नाही हे सोडा, प्रधानमंत्र्यांनी या संबंधी निषेधाचा एक शब्द सुद्धा उच्चारला नाही. मणिपूर इतक्या जवळ आहे त्याला लागून सीमा की त्या घटनांचे परिणाम नागांवर होणं, नागालँडवर होणं आणि मिझोरामवर आणखी होणं अत्यंत स्वाभाविक आहे. आपल्या शेजारी जर अशा घटना घडल्या तर आपण अस्वस्थ होऊ. नागालँडचा इतिहास हा असा दुराव्यानं, आपल्या दुर्लक्षानं आणि सरकारच्या दुष्टाव्यानं भरलाय. त्यामुळे त्या देशात चांगली माणसं झाली तरीही ती आपला प्रभाव नाही पडू शकली. मी ज्या रिशांक कैशींचा उल्लेख केला ते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सभासद होते. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये तुरुंगात राहिले होते इंग्रजांच्या. पण अशी माणसं तिथे असताना सुद्धा त्या राज्यातल्या जनतेमध्ये ती केंद्र सरकारविषयीचा विश्वास उत्पन्न करू शकली नाही. खरं तर या राज्याचं बजेट फार लहान आहे. नागालँडची लोकसंख्या 25 लाख, त्याचं क्षेत्रफळ 6000 चौरस किलोमीटर, म्हणजे आपल्या विदर्भापेक्षा लहान आहे ते. असं असताना सुद्धा आणि त्याचं उत्पन्नही मर्यादित आहे स्वाभाविकच. केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीवर ती राज्य चालतात. पण सुशिक्षित, साक्षर, पदवीधर अशा लोकांच्या या प्रदेशाच्या मागण्या आर्थिक आहेत, बौद्धिक आहेत, सांस्कृतिक आहेत, शैक्षणिक आहेत.
या सगळ्या मागण्या अंतःकरणपूर्वक समजून घेणं हे आम्हाला जमलं नाही. खरी गोष्ट सामान्यपणे कुणी सांगत नाही ती आहे की आपल्या देशामधल्या वेगवेगळ्या राज्यांमधला तुटकपणा एवढा आहे की महाराष्ट्रातल्या लोकांना आंध्रातलं काही माहित नाही आणि आंध्रातल्या लोकांना कर्नाटकातलं काही ठाऊक नाही. पंजाबात काय चालतं हे आपल्याला कुठे ठाऊक आहे? त्यामुळे नागालँड, मिझोरम, मणिपूर हे तर फारच दूरचे प्रदेश झाले. तिकडे लोक मारले जात असतील, तिकडल्या स्त्रियांवर बलात्कार होत असतील, त्यांच्या नागव्यात भिंड काढल्या जाते, काय कोणाला परवा आहे याची? या संदर्भामध्ये एक घटना मिझोरम मधली सांगितली पाहिजे. आपल्या देशातल्या लष्करातल्या काही पथकातल्या लोकांनी मनकर्णिका नावाच्या एका स्त्रीवर सामूहिक बलात्कार केला आणि तिचं प्रेत जंगलात फेकून दिलं. त्यावेळी त्या राज्यामधल्या सरकारी अधिकारी महिलांनी, प्राध्यापिकांनी, पदवीधर मुलींनी, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींनी सरकारच्या विरोधात नग्न मोर्चा काढला. स्त्रियांनी सरकारच्या विरुद्ध नग्न मोर्चा काढणे ही जगाच्या इतिहासातली पहिली आणि सर्वाधिक लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि त्या स्त्रियांनी हातामध्ये जे फलक घेतले होते त्यात असं म्हटलं होतं की भारतीय सैनिकांना या आणि आमच्यावर बलात्कार करा. या घटना आपल्या देशातल्या सुशिक्षित माणसांपर्यंत सुद्धा फारशा पोहोचत नाहीत. मी संपादक असताना त्या नग्न मोर्चाचे जे फोटो आले होते ते पाहून ते छापण्याची माझीच नाही, या देशातल्या एकाही संपादकाची हिंमत झाली नाही. परदेशी नियतकालिकात ती छायाचित्र आहे. या पार्श्वभूमीवर एकट्या नागालँडचं नाही तर मणिपूर, मिझोरम या प्रदेशातल्या जनतेचं दुःख आपण समजून घेतलं पाहिजे. खरं तर हा प्रश्न देशाच्या एकात्मतेशी जुळला आहे. हे प्रदेश गांधीजींच्या शब्दावर विश्वास ठेवून आले आहेत. दुर्दैवानं आपल्या देशात आता गांधींसारखा माणूस नाही आणि त्यांचं वारसदारी राहिलं नाही. त्यामुळे त्या जनतेला समजावणारी माणसं नाहीत. निवडणुकीवरचा जो बहिष्कार आहे 6 जिल्ह्यामधल्या लोकांचा, त्याचा संबंध या सबंध इतिहासाशी आहे. ही तात्कालिक घटना नाही. खरं तर समाजामध्ये घडणाऱ्या अशा घटना तात्कालिक नसतातच. त्यामागे एक मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असते आणि ती समजून घेतल्याशिवाय या घटनांचे खरे अर्थ आपण लावू नाही शकत. म्हणून या घटनेकडे दुर्लक्ष करण्याचा जो दुष्टावा आपल्या देशातल्या माध्यमांनी केला त्याविषयी न बोलण्याची जी भूमिका या देशातल्या राजकीय पक्षांनी आणि त्यात काहीही न करण्याचा प्रकार जो या देशाच्या सरकारने केला तो सगळा तुम्हाला आणि मला काळजीत टाकणाराच नव्हे, या सगळ्यांविषयीची घृणा निर्माण करणारा भाग आहे. हा देश एकात्म व्हावा, त्यामध्ये राज्यात दुरावा नसावा आणि या देशातल्या सगळ्या जनतेचं केंद्रावर प्रेम असावं, त्याविषयीचा विश्वास असावा. विरोधी पक्ष असतील पण विरोधी पक्षाच्याही नेतृत्वावर विश्वास असावा आणि सत्तेवरही विश्वास असावा.
निदान हे आमचं जीवित आणि मालमत्ता सुरक्षित राहील का, यावर तरी त्यांचा लोकांचा विश्वास असावा. हा विश्वास ज्या दिवशी खरा होईल त्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं एकात्म होऊ आणि गांधीजींचा विश्वास त्यांना दिलेला आणि त्यांचा शब्द हा आपण खरा केला असं आपल्या लक्षात येईल. त्या दिवसाची वाट पाहणाऱ्यांमध्ये मी आहे आणि कदाचित माझ्यासोबत आपणही असाल. धन्यवाद.